लाभार्थ्यांना त्यांच्या जो काही लाभाचं वाटप आहे किंवा डीबीटी आहे हे ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा मीटिंगमध्ये ज्या वेळेला तशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील त्या पद्धतीनं पुढचं डीबीटी हे निश्चितपणाने होईल. अफवा पसरवल्या जात आहेत. शेवटी कुठले निकष कशा पद्धतीनं लावले जातील, कशा पद्धतीनं बदलले जातील, कशा पद्धतीनं कुठली जर एखादी तक्रार आली तर त्या संदर्भातली कशी स्क्रुटिनी केली जाईल हा निर्णय शासनाचा आणि विभागाचा राहतो. त्याच्यामुळे अद्याप तरी त्या संदर्भामध्ये कुठेही चर्चा नाही, अद्याप त्या संदर्भामध्ये कुठेही चौकशी किंवा कुठेही त्या संदर्भातली कारवाईचा विषय झालेला आहे. एका घरातल्या 2 बायकांनाच फक्त लाभ मिळू शकतो अशा संदर्भातला नियमही नाहीये. आपण जर GR मध्ये बघितलं तर 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे, रेशन कार्ड त्यांचं पिवळं किंवा केशरी किंवा उत्पन्नाचा दाखला असणारे, अशी सगळी स्क्रुटिनी होऊन आम्ही सुरुवातीपासून एक गोष्ट म्हणत आलो की 2.5 कोटीपर्यंत लाभार्थी हे मॅक्सिमम असू शकतात आणि त्या पद्धतीने जी काही योग्य ती घोषणा आहे ती केली जाईल. आता 1500चा लाभ आहे आणि जे लाभार्थी आहेत, जे व्हेरीफाईड झालेले आहेत, ज्यांना गेल्या महिन्यांपासून लाभ मिळत आहे त्या पद्धतीनं त्यांना मिळत नाही. अशा पद्धतीच्या चुकीच्या पद्धतीनं बातम्या काही वर्तमानपत्रामध्ये आलेल्या आहेत. माझ्याही नावाचं त्याच्यामध्ये कोट करण्यात आलेलं आहे. मी खरं तर सकाळी वाचल्यानंतर मलाही आश्चर्य झालं, कारण जी इंटरव्ह्यू मी कधी दिलीच नाही, अशा पद्धतीनं औपचारिक झालाच नाही, त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं एका वर्तमानपत्राने ती चुकीची बातमी दिलेली आहे. लाडकी बहीण योजना अतिशय बारकाईनं आम्ही राबवलेली आहे. साधारणपणे 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांपर्यंत आज ह्या योजनेचा लाभ पोहोचत आहे आणि ही योजना सुरू झाल्यापासून त्याची चांगल्या पद्धतीनं स्क्रुटिनी करणं, 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे, 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या माता भगिनींचे फॉर्म भरून घेणं, ते ऑनलाईन करणं, आधार सीडिंग करणं, अशा पद्धतीनं ते केलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे कुठेही स्क्रुटिनी ही 2.5 कोटी महिलांची किंवा लाभार्थ्यांची होणं हे शक्यही नाहीये आणि ते करणंही नाहीये, कारण आज त्या महिला 5 महिन्यापासून लाभ घेत आहेत. एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाची जर तक्रार त्या संदर्भामध्ये पुढं मागं कधीही, म्हणजे आज मी आमदार म्हणून आपल्या सर्वांसोबत संवाद साधत आहे, मंत्री म्हणून मी त्या विभागाचं काम केलेलं आहे, पुढं मागं कधीही त्या संदर्भातली कुठली स्पेसिफिक तक्रार जर आली तर त्या संदर्भातला जो काही तेवढ्या पुरतची स्क्रुटिनी करण्याचा, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या XYZ जिल्ह्यातल्या 100 लाभार्थ्यांबद्दल जर तक्रार झाली तर त्या 100 लाभार्थ्यांपुरतची चौकशी करायची किंवा नाही हा सुद्धा, किंवा स्क्रुटिनी करायची किंवा नाही हा सुद्धा निर्णय हा शासन जर तशा पद्धतीचं कधी काही घडलं किंवा आलं तर त्या संदर्भामध्ये घेण्यात येईल. कुठेही स्क्रुटिनीचा विषय येत नाही. लाभार्थ्यांना त्यांच्या जो काही लाभाचं वाटप आहे किंवा डीबीटी आहे हे ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा मीटिंगमध्ये ज्या वेळेला तशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील त्या पद्धतीनं पुढचं डीबीटी हे निश्चितपणाने होईल. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. लाडक्या बहिणींना आता 1500 रुपये मिळणार लवकरच. आजपासून पुढे 3 दिवस वाटप सुरू होणार. आंबेडकर जयंतीनिमित्त लाडक्या बहिणींना वाटप सुरू. बघा, भरपूर लाडक्या बहिणी या प्रतीक्षेत होत्या. सोबत लाडक्या बहिणींना एक गिफ्ट देणार सरकार, एक गिफ्ट, मोठं गिफ्ट. लाडक्या बहिणींना सरकार आणखी एक मोठं गिफ्ट देणार आहे, जे आता भरपूर लाडक्या बहिणींना मिळणार आहे. आपण काही क्षणात बघणार आहोत. संपूर्ण माहिती पहा. भरपूर लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याची साडी भेटलेली नाही, अशा लाडक्या बहिणींना साडी वाटप होणार. लाडक्या बहिणींना साडी वाटप होणार. साडी वाटप कशावरती होणार तर लाडक्या बहिणींना रेशन कार्डवरती लाडक्या बहिणींना साडी मिळणार आहे. ज्या रेशन कार्ड धारक लाडक्या बहिणी आहेत अशा लाडक्या बहिणींना साडी ही मिळणार आहे. त्यासोबत लगेचच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये जमा होणार आहेत. आजपासून 1500 रुपये जमा होणार. लाडक्या बहिणी अतिशय आनंदी झालेल्या आहेत. भरपूर लाडक्या बहिणींना बाद देखील करण्यात आलेलं आहे. त्याचं काय कारण आहेत समोर आलेले आहे, परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मोबाईलवरती खटाखट पैसे यायला सुरुवात झालेली आहे. येत्या 36 तासात लाडक्या बहिणींना त्यांचे 1500 रुपये एप्रिलचा हप्ता, सोबत मागचे राहिलेले हप्ते, सोबत मोठं एक गिफ्ट, सोबत 25,000 रुपये, सोबत लाडक्या बहिणींना साडी, असं सगळं हे सरकारनं ठरवलेलं आहे.
त्यामुळं लाडक्या बहिणी नो टेन्शन घेऊ नका, हे सरकार तुम्हाला काही दगा देणार नाही आणि उशीर झाल्याबद्दल माफ करा, अशी आत्ताची मोठी सगळ्यात बातमी आहे. लाडक्या बहिणींना दिलासा देत सरकारनं असं सांगितलं आहे की आम्ही एप्रिलचा हप्ता हा आजपासून पुढे 10 दिवस वाटप सुरू करणार आहोत, कारण अक्षय तृतीयेच्या अगोदर हे वाटप करणं अनिवार्य आहे. कारण प्रत्येक सणाला आम्ही लाडक्या बहिणींना हप्ते देत असतो. सोबतच आम्ही लाडक्या बहिणींना ह्यावेळेसुद्धा 2 हप्ते एकत्र देणार. 10वा आणि 11वा हप्ता लाडक्या बहिणींना एकत्र येणार आहे, कारण लाडक्या बहिणींना अक्षय तृतीयेसाठी तुम्हाला माहिती आहे 3.5 मुहूर्तापैकी मोठा मुहूर्त हा अक्षय तृतीयेचा आहे. तर त्या संदर्भात लाडक्या बहिणींना एप्रिलचा आणि मेचा हप्ता दोन्ही एकत्र येणार आहे. परंतु अशी 6 कारणं समोर आले ज्याच्यामुळे लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार नाही. एवढंच काय तर त्यांना साडी देखील मिळणार नाही. काय होतं कारण, काय झालं नेमकं काय आहे, परंतु काही मोठ्या लाडक्या बहिणींना खुशखबर देखील आहे. भरपूर लाडक्या बहिणींना तर तुम्ही तर बघितलं. आता बघा इथं नेमकं कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे, तुम्हाला मी आता जिल्ह्यांची नावं देखील सांगणार आहे. व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचं आहे. जिल्हा बघा, पुणे, रायगड, सातारा, सांगली, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, जालना, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून वाटप सुरू. पहिल्या टप्प्यात मी आता जेवढी नावं सांगितली तेवढ्या जिल्ह्यात वाटप होणार. आत्ताच झालेल्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला. लक्षात घ्या, लाडक्या बहिणींना 25,000 रुपयांचं अनुदान हे देण्यात येणार आहे. तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक वेळेस लाडक्या बहिणींना आता 2 हप्ते एकत्र भेटत आहेत. जसं आपल्याला फेब्रुवारी मार्च मिळाले, तसेच आपल्याला आता एप्रिल आणि मेचे अक्षय तृतीयासाठी मिळणार आहेत. कोणाला किती तर बघा, लाडक्या बहिणींना 3,000 रुपये एप्रिल आणि मेचे. ज्या लाडक्या बहिणींना मागचे मिळाले नाही त्यांना ते 3,000 मिळून 6,000 रुपये. सोबत भरपूर लाडक्या बहिणींना 25,000चं अनुदान हे देखील मिळणार आहे. सोबत साडी कुठे मिळणार सांगितलं. आता तुम्ही म्हणाल मोठे गिफ्ट काय, तर 20 लाख लाडक्या बहिणींना स्वतःचं घर हे सरकार देत आहे. त्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे, घरकुलासाठी अर्ज करायचा आहे. आता त्याच्यामध्ये 50,000 रुपये वाढवलेत मित्रांनो. अनुदान पहिलं 2 लाख होतं, आता 2.5 लाख रुपये अनुदान केलेलं आहे. खटाखट मेसेज तुमच्या मोबाईलवरती येतील. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा, कारण आता कुठलाही उशीर होणार नाही. भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मोबाईलवरती धडाधड मेसेज येणार आहेत. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा. तुम्हाला पैसे आले का, मागचे पैशांचं काय झालं, तुम्हाला किती हप्ते मिळाले. सोबत एक महत्त्वाची बातमी, गॅस सिलेंडरचे देखील 2400 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार. येत्या काही क्षणात तुमच्या मोबाईलवरती कुठल्याही क्षणी मेसेज पडू शकतो, बँकेत पैसे पडू शकतात. आता कोणत्या बँकेत पडणार सांगतो. त्यासाठी तुम्हाला आधी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंटमध्ये सांगायचं आहे तुमचा जिल्हा आणि बँक कोणती. मी तुम्हाला रिप्लायमध्ये सांगतो तुम्हाला पैसे येणार आहेत का नाही. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.